धुळ्यात एक वेगळीच घटना समोर आलेली आहे। धुळ्यात शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरमध्ये एका 18 वर्षीय तरुणी भर दिवसा गायब झाल्याने संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे। संजीवनी राहुल वराडे असं या बेपत्ता तरुणीचे नाव असून तिच्या बेपत्ता होण्यामागचे कारण आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसही चक्रावून गेलेले आहेत। या घटनेमुळे परिसरात जादू टोण्यासारख्या चर्चांना उधाण आलेलं आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास संजीवनी आपल्या घराबाहेर पडली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती समोरून जाताना दिसत आहे। तो व्यक्ती पुढे गेल्यानंतर संजीवनी चालायला सुरुवात करते, मात्र तिची हालचाल आणि तिचे एक विचित्र चालचलन दिसत आहे। चालताना तिचा एक हात हवेत उंचावला असून जणू काही एखाद्या अदृश्य शक्ती तिचा हात धरून तिला वेगाने ओढत नेत आहे असे जाणवते। व्हिडिओमध्ये संजीवनीला कसला तरी त्रास होत असल्याचे दिसून आलं। भर दिवसा घडलेल्या या घटनेत संजीवनीची अवस्था एखाद्या गुंगीत आणि झोपेत असलेल्या व्यक्तीसारखी दिसत आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। काही प्रत्यक्षदर्शींच्या मते हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते। मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक नेले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दुसरीकडे घर सोडून गेली असावी असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे, मात्र तिचा हवेत असलेला हात या प्रकरणाला अधिकच संशयाचे कारण ठरत आहे। घटनेची माहिती मिळताच संजीवनीच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शहरभर तिचा शोध घेतला, मात्र अद्याप तिचा कोणताही शोध लागला नाही। धुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा कामाला लागलेली आहे। परंतु तिने हात वर उचलला आणि अक्षरशः तिला कोणीतरी ओढून खेचत आहे, घेऊन जात आहे असंच काहीसं दिसत आहे, परंतु ती पळून गेली असावी असाही अंदाज आहे।